पंढरपुरात सध्या विठ्ठलाच्या नामापेक्षा एकाच शब्दाची चर्चा जास्त रंगली आहे, तो म्हणजे कॉरिडॉर. मुख्यमंत्री महोदयांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं सांगितलं जाते. पण हा ड्रीम प्रोजेक्ट आहे की बाधित नागरिकांसाठी भय स्वप्न, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण इकडे 4,000 कोटींची तरतूद झाली आहे, 30 महिन्यांची डेडलाईन ही ठरली आहे. पण नकाशा कुठे आहे? तो तर जणू एखाद्या गुप्त फाईल सारखा मंत्रालयाच्या कपाटात लॉक करून ठेवलाय की काय, अशी शंका येते. 4,000 कोटींचा चुराडा होणार, पण कोणाचं घर जाणार आणि कोणाचं दुकान हे सांगायला प्रशासन अजूनही लाजरं होतोय. मुख्यमंत्री म्हणतात सगळ्यांना विश्वासात घेऊ, जिल्हाधिकारी म्हणतात सर्वांशी चर्चा करू. पण ही चर्चा नक्की कोणाशी सुरू आहे? कारण पंढरपुरातल्या बाधितांना तर जिल्हाधिकाऱ्यांचं दर्शन अजूनही झालेलं नाहीये. नवीन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन साहेब सोलापूरच्या वातानुकूलित केबिनमधून कॉरिडॉरचे गोडवे गात आहेत. पण ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याशी 2 शब्द बोलायला त्यांना वेळ मिळेना झालाय. हे म्हणजे कसं झालं? लगीन ठरलंय, पत्रिका छापली आहे, जेवणावळ 4,000 कोटींची आहे, पण नवरदेव नवरीलाच अजूनही सांगितलेलं नाहीये. त्यानंतर चर्चा आहे ती म्हणजे पुरातन वास्तूंची. होळकर वाडा आणि शिंदे सरकार वाडा वाचणार म्हणून प्रशासनानं आधी ढोल वाजवले. त्यांचं संवर्धन करण्यात येणार असल्याचं देखील प्रशासनाकडून यापूर्वी जाहीर करण्यात आलं. पण आता आतल्या गोटातून बातमी येते की फक्त मंदिरे ठेवणार आणि बाकीचा वाडा पाडणार, म्हणजे देह काढून घेणार आणि फक्त आत्मा ठेवणार, असाच काहीसा हा प्रकार दिसतोय. पुरातन वास्तूंच्या जतनाबाबत सरकारची ही दुटप्पी नीती म्हणजे मुखी राम आणि हाती सुरा अशीच म्हणावी लागेल. एकीकडे 31 ऑगस्टपर्यंत भूसंपादनांचे आदेश सुटले आहेत, पण नकाशाचा पत्ता नाहीये. ही कार्यपद्धती पाहून असं वाटतंय की प्रशासनाला चोरी चोरी चुपके चुपके या गाण्याची फारच आवड निर्माण झाली आहे. आम्ही विश्वासात घेऊ असं सांगत असताना प्रत्यक्षात मात्र आम्ही गुपचूप कंत्राट देऊ, असा हा प्रकार तर नाहीये ना, असा प्रश्न पडलेला आहे. मुख्यमंत्री महोदय 30 महिन्यात प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या नादात पंढरपूरच्या नागरिकांचा विश्वास हा 30 सेकंदात उडू नये म्हणजे झालं. आता बघूया जिल्हाधिकारी साहेब पंढरपूरला कधी पाय लावतात आणि तो मिस्टर इंडिया झालेला नकाशा कधी जनतेसमोर येतोय.